नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. तर आज आमची सकाळची सुरुवात बघा ह्यांच्यापासून होते. आता मी डबा बनवायला तयारी चालू केलेली आहे. आज दोघांचा डबा द्यायचा होता. मग एक जणाला बनवली, थोडीशीच कांद्याची पात होती, म्हणलं आता तेवढीच एक जणापुरती बनवते. आणि असं शेंगदाणे एक कूट घालून, चटणी घालून, हळद तिखट मीठ घालून मस्तपैकी कांद्याची पात बनवली. मग मुलं म्हणली आज नाश्त्याला दुसरंच काहीतरी बनव. मग म्हणलं आता ठीक आहे. मग गव्हाचं पीठ घेतलं, बेसन पीठ घेतलं, थोडंसं बाजरीचं पीठ घातलं आणि ह्याच्यात थोडे मसाले घातले. बघा कशी खाते ते, छान छान म्हणून अशी करते ते. आणि खूप घाई गडबड आज व्हायली होती माझी. मग इकडं चपात्या चालू होत्या, इकडं थालपीठ चालू होतं. पोरं तर खायला बसलेली होती बघा चपात्या पण. आणि मग नंतर मालक म्हणले मला काय कांद्याची पात नको. तर म्हणलं ठीक आहे, दही आणून द्या, मी दही फ्राय करून देते. म्हणले ठीक आहे. त्यांना दही असं पण खूप आवडतं फ्राय केलेलं. मग त्याला पण घातलं, थोडंसं कांदा घातला, मिरची घातली, मसाले घातले आपले थोडे, आणि असं मस्तपैकी दही फ्राय करून दिलं. आणि शेंगदाण्याची चटणी थोडी कुटून ठेवलेलीच होती. ओली पात लसणाची येते, मग ती घालून कुटलेली होती, खूप आवडते त्यांना पण. म्हणलं लसणाची पात घालून कुटलेली शेंगदाणे चटणी, दही फ्राय. चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.